हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये 7 चॅप्टर दॅट इज द जनरल ॲनेस्थेटिकला सुरुवात केली आहे. आपण तेच लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. तर आपण व्होलॅटाईल जनरल ॲनेस्थेटिकमध्ये लिक्विडमध्ये एक्झाम्पल डायइथिल इथर बघितलं आणि क्लोरोफॉर्म बघितलं. त्यानंतर आपण बघणार आहोत गॅसेस. म्हणजे व्होलॅटाईल जनरल ॲनेस्थेटिकमध्ये गॅसेसचे एक्झाम्पल आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड इज अ कलरलेस गॅस with a faint sweetish smell. The gas is a non-explosive and non-inflammable but strongly supports combustion. Nitrous oxide is marketed in a liquid form under a 50 atmospheric pressure in a royal blue steel cylinder. फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे नायट्रस ऑक्साईडचे? तर मिक्सचर ऑफ नायट्रस ऑक्साईड गॅस विथ ऑक्सिजन containing 80% of its causes unconsciousness and analgesia through a not full anesthesia. For achieving full surgical anesthesia with the gas, a higher concentration up to 80% is necessary, which will cause anoxia with cerebral damage if the inhalation continues for more than 2 to 3 minutes. नायट्रस ऑक्साईड, त्याला अजून एक नाव आहे लाफिंग गॅस. म्हणजे ते इनहेल केल्यावर हसू येतं. हा कलरलेस, ओडरलेस आणि इनऑर्गॅनिक गॅस विथ अ स्वीट टेस्ट, नॉन इन्फ्लेमेबल अँड नॉन इरिटेटिंग बट लो पोटन्सी, व्हेरी पोटंट ॲनाल्जेसिक, कॅरीड अँड ॲडज्युएंट टू अदर ॲनेस्थेटिक. म्हणजे 70% प्लस 25 to 30% plus 0.2 to 2% as a single agent used with oxygen in a dental extraction and in obstetricals. नायट्रस ऑक्साईडचे ॲडवर्स इफेक्ट काय आहे? The excitement produced by a nitrous oxide may be violent in certain cases. The drug is known to produce hypoxia and cardiac irregularities during the anesthesia. Nitrous oxide is always used with other anesthetic agent as a supplementary anesthetic agent. Administration of nitrous oxide also required administration of a pre-anesthetic medication and skeletal muscle relaxants. म्हणजे नायट्रस ऑक्साईड जेव्हा घेतो त्याबरोबर आपल्याला प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन घ्यावं लागतं आणि स्केलेटल मसल रिलॅक्झंट पण घ्यावं लागतात. त्यानंतर आहेत थेरपेटिक युजेस काय आहे नायट्रस ऑक्साईडचे? नायट्रस ऑक्साईड इज अ कॉमनली एम्प्लॉयड ॲज अ ॲडज्युएंट टू द अदर ॲनेस्थेटिक एजंट. इट इज ऑल्सो एम्प्लॉयड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ टूथ, ऑब्स्ट्रिकल ॲनाल्जेसिया अँड फॉर अ सर्टन पेनफुल प्रोसिजर्स. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नायट्रस ऑक्साईड. ॲडव्हान्टेजेस काय काय आहे नायट्रस ऑक्साईडचे? नॉन इन्फ्लेमेबल अँड नॉन इरिटंट, रॅपिड इंडक्शन अँड रिकव्हरी, व्हेरी पोटंट ॲनाल्जेसिक. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये पण ॲनाल्जेसिक इफेक्ट शो करतो. नो नॉशिया अँड वॉमिटिंग, नो टॉक्झिक टू लिव्हर, किडनी अँड ब्रेन. डिसॲडव्हान्टेजेस काय नायट्रस ऑक्साईडचे? नॉट पोटंट अलोन, म्हणजे सप्लिमेंटेशन असतं. म्हणजे ते एकटा दिला जात नाही ड्रग, त्याबरोबर दुसरे पण ड्रग दिले जातात. हायपॉक्झिया, इनिबिट मिथिओनिक सिंथेसिस, प्रिकर्सर टू DNA सिंथेसिस, इनिबिट विटॅमिन B12 मेटाबॉलिझम. Dentist or a personal abusers at a risk. Gas filled space, that is the dangerous. नंतर आपण बघणार आहोत सेकंड आहे गॅसेसचे एक्झाम्पलमध्ये सायक्लोप्रोपेन. Cyclopropane is a very heavy colorless gas
with a characteristic ether-like odor. It is marketed as a liquid under a pressure in an orange color cylinder. It is an inflammable and explosive liquid. फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे सायक्लोप्रोपेनची? तर द इंडक्शन ऑफ सायक्लोप्रोपेन ॲनेस्थेशिया इज अ रॅपिड विच इनेबल अ स्मूथ अँड uncomplicated anesthesia, but the drug is an exceptionally potent anesthetic agent. Adequate muscle relaxation is attained with the anesthetic dose. Recovery is a rapid. Adverse effect काय सायक्लोप्रोपेनचे? The drug is known to deposit cardiac irregularities. A variety of cardiac arrhythmias occur during a cyclopropene anesthesia. Delirium, post-anesthetic hypotension and headache are other adverse effects. म्हणजे डेलिरियम स्टेज वगैरे शो होते आणि हायपोटेन्शन पण होऊ शकते, हेडॅक सुद्धा, हे सुद्धा एक ॲडवर्स इफेक्ट आहे सायक्लोप्रोपेनचे. थेरपेटिक युजेस काय आहे सायक्लोप्रोपेनचे? तर इट इज अ यूज ॲज अ पोटंट ॲनेस्थेटिक. पोटंट ॲनेस्थेटिक एजंट यूज केला जातो. इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲनेस्थेशिया इन केस ऑफ थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल ऑपरेशन्स. त्याचं प्रिपरेशन आहे सायक्लोप्रोपेन इन IP. डोसेस असतात त्याचे 30 to 35% कॉन्सन्ट्रेशन. हे झालं सायक्लोप्रोपेन. हॅलोथेन हे लिक्विडमध्ये पण असतं. लिक्विड म्हणजे व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिक्समध्ये लिक्विड्सचं एक्झाम्पल आहे हॅलोथेन. हॅलोथेन इज अ हेवी कलरलेस odorless fluid. It is a stable volatile non-inflammable and non-explosive liquid. It is an extremely potent anesthetic agent which is requires specially designed apparatus for the adequate control over a concentration of the drugs. म्हणजे हा खूप पोटंट ड्रग आहे. स्पेशल ॲपरेटस डिझाईन केला आहे फॉर ॲडिक्वेट कंट्रोल ओव्हर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग. 2 to 4% concentration is just sufficient for the induction of anesthesia, which can further be maintained by a concentration of 0.5 to 1.5%. म्हणजे इंडक्शनसाठी 2 ते 4% ड्रग लागतो आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे ड्युरिंग सर्जरी, जो सर्जरीचा पिरियड आहे त्याचा मेंटेनन्ससाठी फक्त 0.5 to 1.5 कॉन्सन्ट्रेशनच रिक्वायर्ड असतं हॅलोथेनचं. इट इज अ सप्लाय इन अ आंबर कलर बॉटल अँड इट इज अ सोल्युबिलिटी इज अ फर्दर इनहान्स बाय ॲडिंग अ थायमॉल. म्हणजे ते थायमॉल 0.01% मिक्स असतं सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा 50 डिग्री सेल्सिअस. फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे हॅलोथेनची? तर हॅलोथेन इज अ नॉट अ पोटंट ॲनाल्जेसिक फॉर अ फास्ट इंडक्शन. Concentration about a 3% is a commonly employed which requires a 10-minute induction period. Induction may be associated with a delirium of a barbiturates. Barbiturate therapy is not given as a pre-anesthetic medication. The signs and symptoms of a halothane anesthesia resemble those produced by a chloroform. Hypoxia is absent, but the degree of muscular relaxation achieved by a halothane is not adequate to allow the intra-abdominal operations. All anesthetic concentration depress the respiration. At the same time, rate of respiration increases. Tracheal intubation has to be performed at times. Halothane inhibits salivation, laryngosspasm and a coughing, as well as halothane produce bronchodilation. Hence, it is an anesthetic of choice in a patient with a history of a bronchial asthma. Adverse effect काय हॅलोथेनचे?
A drug may produce several cardiac irregularities, repeated exposure to the halothane. Anesthesia may increase the chance of hepatic damage. म्हणजे हिपॅटिक सेल्युलर नेक्रोसिस होऊ शकतं, म्हणजे हे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे हिपॅटिक सेल्युलर नेक्रोसिस हॅलोथेनचे. Pharmacokinetics 60 to 80% eliminated unchanged, 20% retained in the body for 24 hours and metabolites. Advantages and disadvantages of halothane. Advantages काय काय halothane? Non-inflammable and non-irritant, pharyngeal and laryngeal reflexes bronchodilation, potent and speedy induction and recovery, control hypotension and inhibits the intestinal and uterine contractions. Disadvantages काय काय आहे हॅलोथेनचे? तर स्पेशल ॲपरेटस रिक्वायर असतं हॅलोथेनसाठी, म्हणजे इट इज अ एक्स्ट्रीमली पोटंट ॲनेस्थेटिक एजंट विच रिक्वायर अ स्पेशली डिझाईन ॲपरेटस फॉर द ॲड्युकेट control over concentration of the drug, poor analgesic and muscle relaxation, hypotension and a direct action of calcium and a failure of a sympathetic activity. Second disadvantages आहे arrhythmia, direct vagal stimulation, direct depression of a SA node and lack of baroreceptor action. हे डिसॲडव्हान्टेजेस आहे हॅलोथेनचे. रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं, डिक्रीज अ युरिन फॉर्मेशन ड्यू टू द डिक्रीज GFR, हिपॅटिटिस 1 in 1000, malignant hyperthermia, Raynaudin receptors, prolonged labors. नंतर आहे इंट्राव्हेनस ॲनेस्थेटिक फॉर अ इंडक्शन ओनली, रॅपिड इंडक्शन, 1 arm brain circulation time, for a maintenance not use alone, supplemented with analgesic and muscle relaxant. म्हणजे इंट्राव्हेनस ॲनेस्थेटिक हे फक्त इंडक्शनसाठी यूज केले जातात. एक्झाम्पल आहे इंड्युसिंग एजंटचे एक्झाम्पल आहे थायोपेंटॉन, मिथोहेक्झिटोन, सोडियम, प्रोफोफॉल आणि इटोमिडेट. त्याच्यानंतर बेन्झोडायझेपिन दॅट इज द स्लोअर ॲक्टिंगचं एक्झाम्पल आहे डायझोपाम, लोराझोपाम अँड मिडाझोलम. थायोपेंटल, सोडियम अँड मिथोहेक्झिटल ही शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट आहे. थायोपेंटन सोडियम हे नॉन व्होलेटाइल जनरल ॲनेस्थेटिक आहे. थायोपेंटन सोडियम इज अ सोडियम सॉल्ट ऑफ पेंटोबार्बिटोन which can be used as an anesthetic agent. Pharmacological action काय आहे थायोपेंटन सोडियम? It is a given intravenously, usually to induce anesthesia, which is then maintained by other agent such as a nitrous oxide. म्हणजे हे फक्त इंडक्शनसाठी यूज केले जातात. एकदा का अॅनेस्थेशिया दिला तर मेंटेनन्ससाठी नायट्रस ऑक्साईड सारखे ड्रग यूज करतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे का जनरली 3 स्टेज असतात, इंडक्शन, मेंटेनन्स आणि रिकव्हरी. म्हणजे मग इंडक्शनसाठी थायोपेंटन सोडियम दिले जातात, मेंटेनन्ससाठी नायट्रस ऑक्साईड यूज केले जातात, और पेथिडिन टुगेदर विथ द यूज ऑफ मसल रिलॅक्झन्स. पेथिडिन हे मसल रिलॅक्झन्ससाठी यूज केले जातात. द ड्रग मे बी यूज in a very short operation such as a manipulation or other sitting of fractures, but this can be a dangerous owing
to a possibility of respiratory arrest. The drug commonly administered as an intravenous injection. Thiopental is administered as a 2.5 to 5% solution. When given intravenously, thiopental is rapidly distributed and acts quickly on the brain, and the effect of a initial dose of 0.25 gram lasts for about 50 minutes. Thus, it is a ultra short acting. It is a poor analgesic. Barbiturates, that is the ultra short acting, वॉटर सोल्युबल आहे, अल्कलाइन आहे. डोस डिपेंड सप्रेशन ऑफ अ CNS ॲक्टिव्हिटी. डोस आहे त्याचा 3 ते 5 मिलीग्राम पर kg इन IV. That is the 2.5% solution, 15 to 20 seconds. फार्माकोकायनेटिक्स आहे, रिडिस्ट्रीब्युशन, हिपॅटिक मेटाबॉलिझम, इलिमिनेशन, हाफ लाईफ इज 70 to 12 hours. CNS depression persistence for a long time. Side effect of a thiopental: pre-anesthetic course, that is the laryngospasm, non-compatibility, succinylcholine, tissue necrosis, gangrene. Post-anesthetic course, that is the analgesic. Undesirable effect आहे थायोपेंटन सोडियमचा. इट डिप्रेस अ रेस्पिरेशन अँड कॉजेस अ कफिंग, लॅरिंगोस्पाझम अँड अ ब्रॉन्किओस्पाझम. थेरपेटिक यूज काय आहे थायोपेंटन सोडियमचा? इट इज अ यूज अ इंट्रावेनसली फॉर इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया अँड अ बेसल ॲनेस्थेटिक. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत थायोपेंटन सोडियमचे? ॲडव्हान्टेजेस काय काय आहे? रॅपिड इंडक्शन, डोस नॉट अ सेन्सिटाइज, मायोकार्डियम टू ॲड्रिनालिन, नो नॉशिया अँड ओमिटिंग, नॉन एक्सप्लोजिव्ह अँड नॉन इरिटंट, शॉर्ट ऑपरेशन्स अलोन. अदर युजेस काय? कन्व्हल्जन, सायकॅट्रिक पेशंट्स अँड नॅक्रो ॲनालिसी ऑफ अ क्रिमिनल्स. हे अदर यूज आहे थायोपेंटन सोडियमचे. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहे? डेप्थ ऑफ ॲनेस्थेशिया डिफिकल्ट टू जज, फॅरिंजियल अँड लॅरिंजियल रिफ्लेक्सेस पर्सिस्ट, ॲप्नोशिया, कंट्रोल ऑफ व्हेंटिलेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, हायपोटेन्शन, rapid shock and hypovolemia, poor analgesic and muscle relaxants, gangrene and necrosis, shivering and delirium. Complication of anesthesia. During anesthesia, respiratory depression, salivation, respiratory secretions, cardiac arrhythmia, fall in a BP, aspiration, laryngospasm and asphyxia, awareness, delirium and convulsion, fire and explosion. हे कॉम्प्लिकेशन असतात ड्युरिंग ॲनेस्थेशिया. आणि आफ्टर ॲनेस्थेशिया कॉम्प्लिकेशन काय काय आहे? नॉशिया अँड ओमिटिंग, पर्सिस्टिंग सिडेशन, न्यूमोनिया, ऑर्गन डॅमेज, दॅट इज द लिव्हर अँड किडनी डॅमेज, नर्व पल्सेस, इमर्जन्सी डेलिरियम अँड कॉग्निटिव्ह डिफेक्ट्स. हे आफ्टर ॲनेस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन आहे आणि हे ड्युरिंग ॲनेस्थेशियाचे
कॉम्प्लिकेशन आहे. आपण आता बघणार आहोत प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. म्हणजे ऑपरेशन करताना पेशंटला भीती, म्हणजे ऑपरेशन होणार आहे हे ऐकूनच पेशंटला भीती, अँझायटी होऊ शकते. त्यामुळे खूप भीती वाटणे किंवा त्यामुळे गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन पण वाढू शकतं, ब्रॉन्कियल सिक्रेशन वाढू शकतं, वॉमिटिंग पण होऊ शकते पेशंट घाबरलेला असल्यामुळे. या सर्वांना कंट्रोल करण्यासाठी प्री अनेस्थेटिक ड्रग दिला जातो. आणि प्री अनेस्थेटिकचं काम काय आहे तर तो जनरल अनेस्थेटिकच्या इफेक्टला मॉडिफाय करतो, पोटेन्शिएट करतो आणि इम्प्रूव्ह करतो. हे प्री अनेस्थेटिक मेडिकेशनचं काम आहे. प्री अनेस्थेटिक ड्रग हा ऑपरेशनच्या अगोदर दिला जातो. यामुळे ऑपरेशनची प्रोसेस ही स्मूथली होते, ती स्पीडअप होते आणि कॉन्सिक्वेन्स अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ जनरल अनेस्थेटिक हे कमी करते. युजेस काय काय आहे प्री अनेस्थेटिक? यूज ऑफ ड्रग्स बिफोर अनेस्थेशिया टू मेक इट अ मोर सेफर टू गिव्ह अ रिलीफ फ्रॉम अ अँझायटी. म्हणजे भीती वाटणं साहजिक आहे ऑपरेशन म्हटल्यावर. प्री अनेस्थेटिक ड्रग काय करतो? टू गिव्ह अ रिलीफ फ्रॉम अ अँझायटी, म्हणजे भीतीला तो भीतीपासून रिलीफ मिळवलं जातं. नंतर दुसरा यूज आहे ॲम्नेशिया. ॲम्नेशिया म्हणजे काय? टेम्पररी लॉस ऑफ मेमरी फॉर अ प्री ऑपरेटिव्ह इव्हेंट. नंतर आहे थर्ड वन आहे टू सपोर्ट द ॲनाल्जेसिक, म्हणजे पेनच्या परसेप्शनला कमी करतो. टू ॲक्शन टू पोटेन्शिएट द ॲनेस्थेटिक्स. फोर्थ वन आहे डिक्रीजेस सिक्रेशन अँड व्हॅगल स्टिम्युलेशन अँड कॉज बाय ॲनेस्थेटिक. फिफ्थ वन आहे इफेक्ट एक्सटेंडिंग इनटू अ पोस्ट ऑपरेटिव्ह टोन, डिक्रीजेस ॲसिडिटी अँड गॅस्ट्रिक ज्यूस. सिक्स्थ ॲडव्हान्टेजेस आहे युजेस प्री ॲनेस्थेटिकचं. ते काय करते? डिक्रीज करतं ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिक ज्यूस. ऑपरेशनच्या वेळेस पेशंटला काहीच खायला किंवा प्यायला देत नाही, म्हणजे ॲस्पिरिन सारखी गोळी पण घ्यायला लावत नाही. तर काय डेफिनेशन काय आहे प्री अनेस्थेटिक मेडिकेशनची? इट इज अ टर्म अप्लाइड टू द use of drug prior to the administration of an anesthetic agent to make anesthesia safer and more agreeable to the patients. एम काय आहे प्री अनेस्थेटिक मेडिकेशनचं? रिलीफ फ्रॉम अँझायटी. ॲम्नेशिया म्हणजे मी सांगितलं टेम्पररी लॉस ऑफ मेमरी. अँझायटी म्हणजे भीती. ॲम्नेशिया फॉर अ प्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह इव्हेंट्स. ॲनाल्जेसिया म्हणजे पेनपासून रिलीफ मिळवणे, पेनचं परसेप्शन कमी करणे. नंतर आहे डिक्रीज सिक्रेशन, व्हेरियस सिक्रेशन्स होतात ते डिक्रीज करणं. ते ॲनेस्थेटिक ड्रगमुळे कधी कधी व्हेरियस सिक्रेशन वाढू शकतं, म्हणजे व्हॅगल स्टिम्युलेशनमुळे ते कमी करणं काम प्री अनेस्थेटिक ड्रगचं आहे. नंतर आहे अँटीइमेटिक्स इफेक्ट. अँटीइमेटिक्स ड्रग यूज केले जातात पेशंटला वॉमिटिंग वगैरे होऊ नये त्यासाठी. नंतर आहे डिक्रीज ॲसिडिटी अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. प्री अनेस्थेटिक मेडिकेशन drugs used in a sixth anesthetic, that is the anxiolytic, that is the sedatives. त्याचे एक्झाम्पल आहे डायझेपाम और लोराझेपाम.
सिडेटिव्ह अँटी अँझायटी ड्रग भीती कमी करतात. कामनेस विदाऊट इंडोसिंग स्लीप. सिडेटिव्ह काय करतात? कामनेस प्रोड्यूस करतात विदाऊट इंड्युसिंग स्लीप. त्याचे एक्झाम्पल आहे डायझेपाम आणि लोराझेपाम. अजून एक्झाम्पल आहे मिडाझोलम आणि प्रोमेथायाझिन. दिस इज आर द ट्रँक्युलायझर टू हेल्प रिड्यूस अँझायटी. नंतर सेकंड आहे ॲम्नेशिया. ॲम्नेशिया म्हणजे काय? टेम्पररी लॉस ऑफ मेमरी. त्यासाठी ड्रग यूज करतात लोराझेपाम. नंतरचे ड्रग आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग. टू रिड्यूस द सलायव्हरी अँड ब्रॉन्कियल सिक्रेशन्स यूज अ अँटीकोलिनर्जिक ड्रग. एक्झाम्पल आहे त्याचे ॲट्रोपिन और हायोसिन. हे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. The anticholinergic agent which reduces secretion, especially salivary and respiratory tract secretions. नंतर आहे antacid H2 blockers. Reduces gastric acid secretion. त्याचं एक्झाम्पल आहे रॅनिटिडिन आणि फॅमोटिडिन. नंतर आहे अँटी इमिटिक्स ड्रग टू रिड्यूस ड्युरिंग अँड प्री ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह ओमिटिंग. म्हणजे जर पेशंटला ओमिटिंग होत असेल तर ती थांबवण्यासाठी प्री ॲनेस्थेटिक एजंट यूज केला जातो. एक्झाम्पल आहे त्याचे डोमपेरिडॉन आणि अंडेसेट्रॉन किंवा डोमपेरिडॉन आणि मिटोक्लोप्रोमॅड. नंतर आहे ॲनॅल्जेसिया. पेनच्या परसेप्शनला कमी करतो. दॅट इज द ॲनॅल्जेसिक इफेक्ट. त्यामध्ये एक्झाम्पल आहे ओपिओइड्स, मॉर्फिन आणि पेथिडिन. ते नार्कोटिक ॲनॅल्जेसिक्स आहे विच हेल्प टू रिड्यूस अफ्रेन्शन बाय डिप्रेसिंग CNS. सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करतात ते अँड दे ऑल्सो प्रोड्यूस अ ॲनॅल्जेसिक इफेक्ट. हे झालं प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन्स. ओपिओइड्स आहे ते मॉर्फिन डिक्रीज करता अँझायटीला आणि ओपिओइड ड्रग जो पेनच्या परसेप्शनला कमी करतो. प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ॲनॅल्जेसिक्स म्हणून यूज केला जातो. न्यूरोलेप्टिक्स आहे रिड्यूस अँझायटी आणि अँटी इमेटिक्स इफेक्ट. एक्झाम्पल आहे त्याचा हॅलोपेरिडॉल आणि क्लोरोप्रोमॅझिन. हे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन झालं. तर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन कोणत्या रिझनसाठी यूज केलं जातात? टू रिड्यूस द एक्साइटमेंट विच मे बी ड्यू टू अप्रेन्शिएशन अँड ऑर अँझायटी. सेकंड वन आहे टू रिलीव्ह प्री ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह पेन्स. थर्ड रिझन आहे प्री ॲनेस्थेटिक यूज करण्यासाठी टू काउंटरॅक्ट सम ऑफ द ॲडवर्स इफेक्ट ऑफ अ ॲनेस्थेटिक एजंट. म्हणजे ॲडवर्स इफेक्ट आहे जे ॲनेस्थेटिक ड्रगचे ते काउंटरॅक्ट करण्यासाठी प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन दिलं जातं. आणि फोर्थ वन आहे टू हॅव अ सिनर्जिस्टिक or additive effect with the anesthetic agent so that dose and hence the toxicity of anesthetic agent could be reduced. हे झालं प्री ॲनेस्थेटिक. नंतर आहे बेसल ॲनेस्थेटिक. A state of anesthesia short of surgical anesthesia is called a basal anesthesia. The agent used for this purpose are called as a basal anesthetics. In case of extremely nervous patients and in case of hyperthyroid patients, it is always better to bring the patient in an operation theater in the state of a basal anesthesia. The drug used for this purpose are
Thiopental sodium. The 2% salt is generally administered intravenously until the patient become unconscious. Second example आहे tribromoethanol. It is administered as a rotational enema as it contains halogen. It has a hepatotoxicity effect and hence it is not used. Third one आहे paraldehyde. Basal anesthetic example paraldehyde. It is also administered as a rotational enema with the availability of a tranquilizer and better safety with established anesthetics. The basal anesthetics are not used nowadays. तर आपला इथे 7 चॅप्टर जनरल अनेस्थेटिक्स हा कंप्लीट होत आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा जनरल अनेस्थेटिक्स. त्याच्यावर जर MCQजवर एक्झाम झाली तर यावर भरपूर सारे क्वेश्चन विचारू शकतात. थँक्यू.